अरे बापरे. हे करावंसं का वाटलं? कारण की आपल्याला हार्मोन्स 9व्या-10व्या वर्षी चेंज होतात बॉडीमध्ये आणि तेव्हा मला जाणवायला लागलं की नाही, मला स्त्रियांविषयी यत्किंचितही आकर्षण नाहीये. मेलकडे असू शकतं व्हेरी फ्रँकली, आणि ते होतं. पण मी समलैंगिक पुरुष नाही हे मला त्यावेळेस क्लिअर होतं, कारण की मला बाईसारखं व्हावंसं वाटायचं. आणि मग तेव्हा ते शनिवारच्या पिक्चरमध्ये गणपत पाटील आले की ऑटोमॅटिकली माझे मित्र मला गणपत पाटील म्हणून हिणवायचे. पण मला गणपत पाटील व्हायचं नव्हतं. मग त्याच वेळेस पिक्चरमध्ये उषा उत्तपची ते दूरदर्शनला गाणी यायची, सांबा हो हो हो, किंवा इला अरुणचं. दॅन आय टू थिंक की आय वॉन्ट टू बिकम लाईक हर. मला ह्या बाईसारखं व्हायचं. म्हणजे आपल्याकडे LGBT जसं तुम्ही मगाशी म्हणालेत की पुरुषाला पुरुष आवडतात म्हणजे ते समलैंगिक आहे. प्रत्येक हल्लेडुले म्हणजे बायकी बोलणारा माणूस गे असतो अशातलाही भाग नाही. इट कुड बी एनीवन. पण मला माझे पिक्चर क्लिअर होतं की मला बाई व्हायचंय, की माझ्यात कुठेतरी बाई आहे, मला पहिल्यापासून माहिती होतं. पण मग ती वाट कशी करणार? कारण जसं जसं मी मोठी होत गेली, 14 वर्षाची झाली, माझ्या छातीवरती केस यायला लागले, मला मिशी दाढी यायला लागली. सदन घरातले खात्यापित्या घरातलं असल्यामुळे खिशामध्ये काजू बदाम भरपूर असते, त्यामुळे पोषक आहार होता आणि जे पुरुषाच्या शरीराला होतं ते. पण माझं मन बाईचं होतं आणि ती घुसमट जास्त होती. आणि घरी बोलणार तसं कोणी नव्हतं. म्हणजे लहानपणी आई वारली, बहिणीचं लग्न झालं, भाऊ, मला एक मोठा भाऊ आहे आणि तो माझ्याशी, तो पुरुषी असल्यामुळे तो मला तर बॅटनी मारायचा किंवा त्याचे मित्र मग मला बायला चिडवायचे. मग त्याला ते वाटायचं अरे दिनेशचा भाऊ गण्या हा बायला आहे. माझं पूर्वी नाव गणेश सुरेश सावंत होतं, म्हणजे गणेश होतं. तर म्हणायचे अरे दिन्या तुझा भाऊ हा ना बायला आहे, तो असं मुलींसारखा का चालतो, त्याला बघ जरा, किंवा तो हातामध्ये रुमालच घेऊन का चालतो. त्यामुळे ही इज टू बीट मी. त्यामुळे मला बोलायला कोणी नव्हतं आणि माझे वडील पोलीसमध्ये असल्यामुळे ते बोलायचे नाहीत माझ्याशी, त्यांना तो जास्त त्रास व्हायचा. आणि एकदा ते डबा आणायला गेले आणि आमच्याकडे तो AC TV होता पूर्वी. मी त्यांच्याकडचे 60 रुपये उचलले आणि घर सोडून पळून आले, मागचा पुढचा विचार न करता. म्हणजे आता मी जर विचार केला तर आता माझ्यामध्ये ते गट्स नाहीत की असं प्लॅनिंग न करता घराच्या बाहेर निघणं. पण मला एवढा त्रास होत होता आणि माझ्यापेक्षा जास्त त्रास माझ्या वडिलांना होत होता. मी 60 रुपये घेऊन एरोड्यावरून दादरला आली आणि दादरला आल्यानंतर आय वॉज ब्लँक. म्हणजे काहीच ठरवलं नव्हतं, पण मला एवढं माहिती होतं की मला ह्यांच्याबरोबर राहायचं नाहीये. ते उठता बसता बायल्या हिजडा चिडवायचे, हे करायचे. आणि मग आपण जसं म्हणतो पंढरीच्या वारीला जाताना आपल्याला जसे वारकरी दिसतात आणि आपण त्या वेळ देऊन जातो, तसं मला माझे ट्रान्सजेंडर्स दिसायला लागले आणि मग माझ्याकडे ऑप्शन्स पण नव्हतं. पण जेव्हा त्यांनी मला सिग्नलवरती उभं केलं तेव्हा आय वॉज अ सिंड्रेला. म्हणजे अजूनही मला तो दिवस आठवतो की माझ्या समोरून गाड्या जात होत्या, तो मॅक्सी घातला असेल मी 60-70 रुपयावाला, माझ्या समोरून गाड्या जातात, मला काही वाटत नव्हतं त्याचं. पण आय वॉज दॅट डे अ सिंड्रेला. म्हणजे आपण ते आता म्हणतो की आकाशी झेप वगैरे पाखरा, पण माझ्यासारख्या कितीतरी गौऱ्या घरातून पळून आल्या. पण पण म्हणजे सिंड्रेला सारखं फिलिंग म्हणजे ती मॅक्सी घालायला मिळाली. मॅक्सी घालायला मिळाली की जे मला आई वडिलांच्या घरी मिळत नव्हतं घालायला. पण मग ते करण्यासाठी गुरु करणं आवश्यक होतं. हो. का? विदाउट गुरु तुमको ज्ञान कैसे मिलेगा? पण म्हणजे असं म्हणजे ज्ञान म्हणजे असं मी कोणाकडे राहणार? घर सोडून 60 रुपये ज्यांच्याकडे राहायचं त्याला गुरु करणं आवश्यक आहे. आमच्या समाजामध्ये जसं साधूज आहेत, साधूमध्ये सुद्धा जेव्हा एखादा माणूस संन्यास घेतो किंवा घर सोडून आपल्या आई वडिलांना तुम्ही पळून येता, त्याच्यानंतर यू हॅव टू चूज अ गुरु. विदाउट गुरु तुम्हाला राहता नाही येत. कसं कळपामध्ये राहता येत तर तुम्हाला ठेचून मारून टाकतील भाऊ. आणि साडी घातल्यानंतर तुम्ही विचार करा की रात्री बेरात्री आपण स्टेशनवरती झोपू शकतो का? पण मग जेव्हा गुरु मिळतो तर तो मिळतो, तो आपल्याला चॉईस करता येतो, म्हणजे तुम्हाला करता आला का जो अवेलेबल होता तो गुरु झाला? अवेलेबल होता तो गुरु झाला. पण मग तो गुरु म्हणजे देतो काय, शिकवतो काय? देतो काय, शिकवतो काय म्हणाल तर आता मला आई वडिलांच्या घरी आपल्याला माहिती असते साडी कशी घालतात, नेसतात नाहीतर घालतात. मी म्हटलं की मला ते येत नव्हतं, पण कशी साडी नेसायची हे माझ्या गुरुंनी मला शिकवलं. कसं बसायचं, किंवा मग दाढी यायला लागते. मग दाढी आल्यानंतर एक आमच्याकडे चिमटा असतो की एक एक केस हे प्लग करून काढायचे असतात. अरे बापरे. हां, हे बाई पण एवढं सोपं नाहीये भाऊ. म्हणजे दाढी येते आणि मग आज सकाळी केलं की परत दुसऱ्या दिवशी हिरवगार तोंड असतं तुमचं. मेल हार्मोन्स आहेत तुमच्या शरीरामध्ये. मग ते दाढी क्लिक करणं, एक एक केस काढणं, मग कोण काढणार? तर ज्याच्या मांडीवर डोकं ठेवून आपण ती काढलं जातं ना, ती गुरु असते, ती गुरुआई असते. म्हणजे इथे माझ्या वेदना सगळ्या जे माझी गुरु मला सांगत आहेत, बेटा याचा थोडा धीरज रख, मग डोळ्यातून पाणी आलेलं असतं, मग दातावर दात ठेव किंवा एखादा कपडा तोंडामध्ये ठेव, अभी हो गया, देख अभी ये.
अभी ब्लेड 2 रुपये का ब्लेड से दाढी करेगा तो कल शाम को वापस आ जाएगा. हे मुळापासून काढले 15 दिवसांनी येईल. या सगळ्या गोष्टी जे शिकवलं जातं ते गुरु शिकवलं जातं. आणि मग घर तर पाहिजे ना, शेल्टर तर पाहिजे. माणूस हा समाजशील प्राणी आहे, कळपामध्येच राहणार, बाहेर मी किती वेळ राहणार. मग एक असं सिक्युरिटी घर पाहिजे. मग तिथं छोटंसं देवघर आहे, मग गुरु खाटेवरती झोपते. मग माझे 4 गुरुभाऊ आहेत. मग भीक मागून आणलेल्या पैशाचं डिव्हिजन केलं जातं की बाबा रोज का 50 रुपया देना है खाने का पैसा, बाकी का पैसा रखो. बाकी का पैसा क्यों रखो, तो आगे के जिंदगी में. कारण की मी बायोलॉजिकल पुरुष आहे. मग आता मला बाई व्हायचं असेल तर मला माझं लिंग माझ्या शरीरापासून वेगळं करणं तेवढंच गरजेचं आहे. मग तिथे माझी मेंटल हेल्थ काउन्सिलिंग कामाला येणार. बेटा अभी लड़की जैसा दिखने का है तो ये निकाल के रखना पड़ेगा बाजू में, और जितने जल्दी तू ये हो जाएगा उतने जल्दी तू औरत दिखेगा. मग तिथे तुमच्या लैंगिकतेविषयी कोणी तुम्हाला सांगणार नाही की माइट बी आय कुड बी टर्न आउट ॲज अ बायसेक्शुअल, माइट बी आय कुड बी चेंज. हा माझ्या आयुष्यातला फेज आउट असू